रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आज आपण हे जे तुम्ही ब्लाउज बघत आहेत बघा, मी खाली तुम्हाला कापड दाखवते आणि छोट्याशा व्हिडिओत तुम्हाला मी तयार झालेलं ब्लाउज दाखवत आहे। तर अशा प्रकारे जर डिझायनर ब्लाउज आलं तुमच्याकडे, व्ही नेक मध्ये आपले इथं आहेत गळे आलेले व्ही शेप मध्ये आणि संपूर्ण आकार इथं तयार आलेला आहे। तर त्यासाठी बघा मी डायरेक्टच काय करत आहे, कॉटनचे जे अस्तर आहे त्यावर मी उंची प्लस 1 इंच अशी मार्किंग केली आणि इथं ब्लाउजची घडी घेतलेली आहे, म्हणजे 36चं ब्लाउज आहे, 36 मापाचं। तर 9 + 2 इंच 11 अशा पद्धतीने मी हा जो आहे तो आयत आकार तयार करून घेतलेला आहे। हे आपण बॅक पार्ट इथं तयार करणार आहेत। सेम आता बॅक पार्ट कटिंग झालेला आहे। फ्रंट पार्टसाठी बघा उंचीला आपण अर्धा इंच आणि शिलाई मार्जिनमध्ये खाली 2 इंच वाढवलेला आहे, तसंच वरती आपण 1 इंच वाढवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला इथं बरोबर मार्किंग करायचे आहे। फ्रंट आणि बॅक पार्ट मी आता अशा प्रकारे कॉटनच्या अस्तरवरती कटिंग करून घेतलेले आहेत। हे आहे नेटचं ब्लाउज, याला ट्रिपल अस्तरमध्ये आपण शिवून घेणार आहेत। नेट, कॉटन आणि हा सिल्कचा कापड आहे। बघा आता फ्रंट पार्ट देखील मी बंद घडीवर ठेवून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे। आता आपण स्लीव्ज कटिंग करणार। स्लीव्ज आपण फक्त सिल्कवाल्या अस्तरवर कट करणार आहेत। उंचीला 10 इंच, आपली बाहीची घडी 9 इंच घेतलेली आहे। बाही उतार 4 वर दिला, खाली दंडगेरच्या निम्मे + 2 इंच शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने आपण बाहीचा जो आकार आहे तो इथं देऊन घेणार आणि बाही कटिंग। आता हे जे डिझायनर ब्लाउज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, याला व्ही मध्ये गळा आहे मागे तसाच पुढे। तर तुमच्याकडे देखील अशा प्रकारे ब्लाउज आलं तर तुम्ही कशा पद्धतीने स्टिचिंग करणार यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। सर्वप्रथम आपण कॉटनचे अस्तर, मग सिल्कचं आणि मग नेटवर कट केलेला आहे। बघा बाही सुद्धा डिझायनर आहे, तर बाहीला आजूबाजूला दोन्ही बाजूला जोड येणार आहेत, ते मी इथं कट करून घेतलेले आहेत। आता हे बॅक पार्टवरती आपण बॅक पार्ट ठेवून कट केलं। फ्रंट पार्ट खूप महत्त्वाचा आहे, पुढे बंद असणार आहे, म्हणून बघा 3 इंचाचं वर्क आहे, तर मी अर्धा इंच प्लस करत 3.5 इंच असं मोजून घेतलेलं आहे। आणि हे कॉटनवालं फ्रंट पार्टसाठी आपण कापड कट केलेलं आहे, तिथं मी 3.5 वर पॉईंट लावला। आता वरून आपण चेक करणार डिझाईन कुठपर्यंत आहे, तर 7 पर्यंत आहे। तर 7ला मी पॉईंट दिला ना, 8वर मी मोजून चेक केलेला आहे 6.5 इंच। असे आपण हे 2 पॉईंट लावले, खाली 3.5 आणि वरती 6.5चा। आता मी काय करत आहे, हा जो काही नेटचा कापड आहे तोच इथं मी कॉटनच्या कापडवर ठेवून घेतला आणि बरोबर अर्धा इंच लांबून शिलाई मार्जिनचे सोडत असं आपण इथं कट करणार। आणि वरती देखील मी बरोबर शोल्डरचं मार्किंग करून घेतलेली आहे, म्हणजे 7 इंचावर। आणि अशा पद्धतीने आपण चॉकने तिथं मार्किंग करत त्याला प्रेस करून घेणार आहेत, की जेणेकरून आपला जो आकार इथून बाहेरून आपल्याला दिसतोय तोच आकार आपल्याला खाली मिळायला हवा। बघा अशा पद्धतीने मी इथं मस्त छानपैकी उमटवून घेतलेला आहे। ओके, आता आपण काय करणार आहे, तिथं कमरेच्या चौथा प्लस टक्स कितीचा आहे तर 2 इंच आलेला आहे, त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आणि आपल्या जोडण्यासाठी नेहमीचं 1 ते पाऊण इंच। तर आता आपलं बघा कॉटनवरती आपण अशी मार्किंग करून घेतलेली आहे। मुंड्याचा आकार आपण दिलेला नाही आहे, स्क्वेअरमध्ये आहे, आपण तो आकार नंतर देणार। जसं जसं आपण शिवत जाणार तसं आपल्याला इथं आकार द्यायचा आहे। आता आपलं हे जे नेटचं पार्ट आहे इथं बरोबर अर्धा ते पाऊण इंच आपण मार्जिन सोडलेले आहे कापडला। खाली तसंच वरती जो वेस्टेज कापड आहे तो आपण कट करून घेणार आहेत बरोबर। पुढे बंद असणार आहे, डिझाईनच तशी आलेली आहे, तर आपल्याला मागे हुक घ्यायचे आहेत। ऑलरेडीच त्याच्यावर मागे हुकांची डिझाईन आलेली आहे, तर आपण सुद्धा मागेच हुक करणार आहेत। आता हे जे साईड पॅटर्न आहे आपलं, त्याला बघा अशा पद्धतीने बरोबर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला। दोन्ही बरोबर आजूबाजूला ठेवत आपण असं कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे जे बॅक पार्ट आहे त्याला मधून कट लावायचा आहे आणि फक्त सिल्कच्या अस्तरवर आपण त्याला असं ठेवून अटॅच करून घेणार आहेत, संपूर्ण स्टिचिंग करणार। त्यानंतर आपलं हे जे बॅक पार्ट आहे त्याला मधून कट लावणार आहे मी, 2 पार्ट केले बरोबर। तर आपल्याला काय करायचं आहे, आता इथं सर्वप्रथम टक्स घ्यायचा आहे, तो मी फक्त कॉटनच्या अस्तरवर घेत आहे। तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा, कारण आपलं हे जे मेन कापड आहे त्याला डिझाईन आहे आणि टक्स घेतल्यावर ते डिझाईन क्रॉस होईल, म्हणून फक्त टक्स जो आहे तो मी इथं अस्तरवर घेतलेला आहे। तुम्हाला देखील जर डिझायनर ब्लाउज तुमच्याकडे येत आहे तर टक्स अशा प्रकारे घ्यायचा आहे।
इथं हुकसाठी त्यांनी बरोबर 3 इंचापर्यंत सरळ दिलेला आहे, तर मी पॉईंट लावून घेतला आणि अशा पद्धतीने हा जो काही व्ही शेप आहे तुम्हाला अस्तरमधून बरोबर दिसत आहे। तुम्हाला नसेल दिसत तर तुम्ही बरोबर त्याला आधी टिप टाका किंवा मार्किंग वगैरे करून मग नंतर टिप टाकायला घ्या। आता आपण त्याला फोल्ड करणार आहेत। फोल्ड झाल्यावर खालच्या बाजूला दाबटीप टाकायची आहे। तसंच संपूर्ण गळ्यावर देखील आपण इथं दाबटीप टाकणार आहेत। आता बघू शकता तुम्ही आपण गळा रुंदी व गळा उंची न घेताच आपला इथं ऑटोमॅटिक गळा तयार झाला, कारण रेडीमेडच गळा आलेला होता, तर तो जसा आहे तसा आपल्याला इथं बनवायचा होता। आता आपल्याला राहिलेला आहे इथं शोल्डर, ते मी तुम्हाला दाखवतेच। तोपर्यंत आपण संपूर्ण अस्तर अटॅच करून घेणार आणि एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो आपण इथं कट केलेला आहे। बघा किती सुंदर लुक आलेला आहे आपल्या ब्लाउजला। आतून टक्स आहे आणि बाहेरून एकदम मस्त फिनिशिंगमध्ये आपले हे बॅक पार्ट दिसत आहे। आता तयार झालेल्या बॅक पार्टवर 3 इंच शोल्डर आणि 7 इंच मुंडा मी मोजून घेतलेला आहे। घडी तर आपली आधीच फिक्स होती, तर आपण इथं मस्त मुंड्याचा आकार देणार आहेत। एकाच पार्टवरती मी तुम्हाला शोल्डर आणि मुंड्याचा आकार व्यवस्थित दाखवते। हेच पार्ट ठेवत मी दुसरं पार्ट देखील कट करणार आहे। तर हा जो आहे तो व्ही शेपमध्ये गळा आहे, एकदम मस्त मोठा व्ही शेपमध्ये आपला बॅक पार्टचा गळा आहे। तसंच फ्रंटला देखील व्ही शेपमध्ये आहे। ब्लाउज इतकं सुंदर फिटिंगला आलेला आहे कस्टमरला। कस्टमर सुद्धा खूपच हॅपी झालेला आहे। एकदम बिलकुल म्हणजे कसं कप्स न टाकताच आपण हे ब्लाउज शिवून घेतलेलं आहे, ते देखील डिझायनर ब्लाउज। आता आपण इथं बघा आय हुक पट्टी लावून घेणार। नेहमी जशी लावतो आपण पुढे आय हुक पट्टी लावतो त्याचप्रमाणे मी मागे देखील आय हुक पट्टी लावणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथं हाताची देखील आय करू शकता। मी हा जो काही कापड आहे तोच मी माझ्या नेहमीप्रमाणे मशीनची आय बनवते, त्याचप्रमाणे मी याला देखील मशीनची आय करणार आहे। जो वरचा कापड आहे नेटचा, म्हणजे नेटचा पण नाही, तो थोडा वेगळाच कापड आहे ब्लाउज पीसचा। तर अशा प्रकारे बघा एकदम परफेक्ट असे आपले बॅक पार्ट इथं रेडी झालेले आहे। खूपच अर्जंट ब्लाउज माझ्याकडे हे आलेलं होतं, तर मी खूपच अर्जंट घाईघाईत शिवून घेतलेला आहे। तरी देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओ हा शेअर केलेला आहे, कारण तुमच्याकडे देखील असं आलं तर तुम्हाला करता यायला हवं। बघा आता आपण सिल्कवर नेटचं हे जे अस्तर आहे ते जोडून घेणार फ्रंट पार्टचं पुढचं। तसंच आपण हे जे साईड पॅटर्न आहे ते जोडून घेतलेलं आहे। आता आपण बघा वरून कॉटनचे अस्तर ठेवत पिना सेट करून घेतलेले आहेत आणि इथं बरोबर व्ही शेपमध्ये आपला जो आहे तो गळा आहे तसंच आपण तिथं स्टिचिंग करणार आहेत। बरोबर व्ही शेपमध्ये एकदम परफेक्ट तंतोतंत आपल्याला स्टिचिंग करायची आहे। एवढंसं सुद्धा आपल्याला तिथं कमी जास्तपणा होऊ द्यायचा नाहीये। वेस्टेज पार्ट आपण कट केलं। आता मध्ये जो पॉइंट आहे तिथं कट लावायचा आहे आणि संपूर्ण जे कॉटनचे अस्तर आहे ते आतमध्ये टाकत आपण गळ्यावर टिप टाकून संपूर्ण अस्तर अटॅच करणार आहेत। तर आपण हे जे आहे ते फ्रंट पार्ट तयार करणार आहेत। बॅक पार्ट आपला तयार झालेलाच आहे। आपण बघा फ्रंट पार्टला देखील आपण काय केलेलं आहे, गळा तर आपण कट केलेला नव्हता पण तयार करताना तो बरोबर झालेला आहे। खूपच सांभाळून आणि एकदम लक्षपूर्वक खूपच एकदम सावकाश असं मला हे ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करावं लागलं, कारण त्याला ऑलरेडीच प्रिन्सेस कटच्या आकारमध्ये वर्क आलेला होता। तर मग तो वर्क कसा घ्यायचा, कारण कस्टमर तर आपले कमी जास्त मापाचे असतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर तुम्ही देखील अशा पद्धतीने उंची प्लस 1 इंच आणि घडी घेऊ शकता आणि मग तुम्ही त्यानंतर अशा पद्धतीने कटिंग करू शकता। हवं त्या मापामध्ये तुम्हाला हे ब्लाउज शिवता येणार आहे। बघा किती सुंदर पप तयार झालेला आहे। एकदम छान असा पप क्रिएट झाला आपल्या ब्लाउजला। आता त्याची घडी घालत आपण त्याला सारखं करणार आहेत कमरपट्टी लावण्यासाठी। जो आपला वर्क होता पुढे तो देखील आपला सारखाच इथं आलेला आहे। आता आपण इथं कमरपट्टी लावून घेणार। बघा किती सुंदर असं आलेलं आहे आपलं ब्लाउज। आता घडी घालत आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला बरोबर बॅक पार्ट ठेवत मुंड्याचा जो आकार आहे तो आपण कट करणार आहेत। खूप सोपं करून मी तुम्हाला दाखवते की जेणेकरून तुम्हाला सुद्धा यायला हवं। आता आपण बॅक प्रमाणे फ्रंटचा मुंडा कट केला। फ्रंटला आपल्याला थोडासा खोल आकार घ्यायचा असतो, तो मी इथं देणार आहे। अशा पद्धतीने छानपैकी आपला आकार इथं देऊन झालेला आहे। आता आपण बॅक आणि फ्रंट जोडून घेणार।
शोल्डर अटॅच झाल्यावर आपण इथं स्लीव्ज देखील लावून घेणार आहेत आणि नेहमीप्रमाणे मी फिटिंग करणार आहे ब्लाऊजची. व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको म्हणून, आणि फिटिंग तर मी खूपच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आपण इथं दोन्ही स्लीव्ज लावून एकदम छानपैकी फिटिंग आपली इथं झालेलीच आहे ब्लाऊजची. तर तुम्ही बघू शकता आपले हे जे ब्लाऊज आहे त्याला अगदी रेडीमेड ब्लाऊजचा लुक आलेला आहे. खूप सुंदर असं ब्लाऊज मी हे शिवून घेतलेलं आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला आणि मला सपोर्ट करा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, माझी ब्लाऊज शिवण्याची पद्धत कशी वाटली डिझायनर ब्लाऊजची, हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंटने. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी.